श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात होते आणि त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांत 2024 ची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये संक्रांत ही कशावरून आली आहे, कोणते तिने वस्त्र परिधान केले आहे, त्याचप्रमाणे संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ, कोणकोणते दाणे घ्यायचे आहेत व हे कामे कोणती, अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर वर्षी सोमवारी दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. ते 13 किंवा 14 जानेवारीला संक्रांत येणे असं क्वचितच घडत असतं. मात्र नेहमी हा सण 15 जानेवारीला साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीचे फळ रविवारी दिनांक 14 जानेवारी 2024 म्हणजे शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तरा रात्री 2:45 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सन 7:17 पासून सायंकाळी 6:20 मकर संक्रांत विशिष्ट कारणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरिता तिने दुर्वा घेतलेली आहेत. चित्रांना भक्षण करीत आहे. जातीने ती ब्राह्मण आहे. भूषणार्थ सोने धारण केले आहे. वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 15 आहेत. उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे व नैऋत्य दिशेस ती पाहत आहे. संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आणि संक्रांतीच्या काला घ्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिल पात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान घ्यावे. संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व काम विषयक सेवा ही कामे करू नयेत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.